मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अगदी थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रम पार पडेल। या पुतळ्याचं लोकार्पण होईल। शिल्पकार राम सुतार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे शिल्प साकारलंय। त्यांचे सुपुत्र अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण पुतळा साकारण्यात आला। या पुतळ्याची उंची ही तलवारीच्या टोकापर्यंत 83 फूट इतकी आहे। तर एकंदरीतच हा नवा पुतळा आपण त्याची दृश्य बघतोय आणि एकूण लोखंडाचा 30 टन लोखंडाचा वापर करण्यात आलाय। स्टेनलेस स्टील 17 टन यासाठी वापरण्यात आलेलं आहे। पुतळ्याचं कमाल आयुष्य म्हणजे इथून पुढे 100 वर्ष हा पुतळा अशाच पद्धतीने दिमाखात उभा राहू शकेल। ठेकेदाराच्या मार्फत 10 वर्ष इथून पुढे देखभाल केली जाईल। पुतळ्यासाठी आतापर्यंत 31,57,000 रुपयांचा खर्च आलेला आहे। शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम पार पडलंय। ह्या पुतळ्याला परत एकदा लोकांना दर्शन घेण्यासाठी आजपासून आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही लोकांसाठी उघडं करत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी देशभरातले इथे दर्शन घेण्यासाठी येतील। जसं जगामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्या भारतामध्ये आहे, त्याच दर्जाचा आता हा अजून एक स्पॉट किंवा एक स्थळ आपल्या असंख्य शिवप्रेमींना, पर्यटकांना आणि आंतरराष्ट्रीय ज्यांना शिवरायांच्या दर्शन घ्यायचं आहे, तर मला विश्वास आहे त्यांचा सर्वात पहिलं नाव हे राजकोटचा हा पुतळा आतापासून घेतला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।